जळगाव राष्ट्रीय महामार्गावर वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये सोमवारी 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुचाकीस्वार तरुण ठार झाले आहेत। गजानन सहाणे आणि विशाल जोशी असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत। गजानन रामदास सहाणे राहणार तांदुळवाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना आणि विशाल दत्ता जोशी राहणार उंडणगाव तालुका सिल्लोड अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत। मयत गजानन सहाणे हा तरुण सोमवारी सकाळी जळगाव राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीने फुलंब्रीहून सिल्लोडकडे जात असताना खामगाव फाट्यानजीक त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याची दुचाकी संरक्षण कठड्याला धडकली। यामध्ये तो गंभीर जखमी झाला। त्याला फुलंब्री ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। तर दुसरा अपघात सोमवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास फरशी येथे झाला। विशाल जोशी हा सिल्लोडकडून फुलंब्रीकडे जात असताना त्याची दुचाकी स्लिप झाली। यात तो रोडवर पडल्याने गंभीर जखमी झाला। त्याला फुलंब्री ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। दोन्ही अपघातग्रस्तांना महात्मा फुले रुग्णवाहिकेद्वारे चालक विजय देवमाळी यांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं। दोन्ही अपघातांची नोंद वडोद बाजार पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे।